सगळे वांग तीन चरणांच्या त्यातला आहे काबंग विरणी म्हणजे काय ते आम्ही समजून घ्या ते महत्वाचं आहे परमार्थ करण्याच्या साधकाला तीन अवस्थातून जावं लागतं एक पूर्वरात दुसरी मिलन आणि तिसरी विरह पूर्वरात मध्ये प्रभू परमात्म्याची भेट झाली नाही म्हणून साधकाच्या अंतःकरणाची जी तळमळ होते तिला म्हणतात पूर्वरात या गोष्टी काही क्रमानं सांगितलं मला कोई कहियो रे गाना आवन की मन भावन की कोई कहियो रे गाना आवन की प्रभू परमात्म्याची भेट झाली नाही म्हणून साधकाच्या अंतःकरणाची जी तळमळ आहे तो कधी भेटेल याच्याकरता त्या साधकाचं अंतःकरण किळतील तो ती अवस्था म्हणजे पूर्वरात किती प्रमाणात सांगितलं तुम्हाला उसारे से हेती वाले जे जे भेटे थयासी देव कृपा करील मद काजला राखील कधी भेटेल मला देव हे तर जाऊ दे ज्ञानोबा झाडावर बसलेल्या कावळ्याला प्रभू परमात्म्याने विचारताय उड उडले काऊ तुझे सोन्यानं भरविलं पाऊ पाहुले पंढरी राहू घरा कैले कावळा काही बोलत नाही त्यावेळेला ज्ञानोबाच्या आम्ही दाखवतात हे कावळ्या तू जर माझ्या प्रभू परमात्म्याचा निरोप सांगितला तर मी तुला काय देईन माहितीये काय दही भाताची बुंदी लावेल तुझी तोंडी हे कावळ्या जर तू माझ्या प्रभू परमात्म्याचा मला निरोप सांगितला ना मी दही भाताची बुंदी तुझ्या तोंडाला लावेल ही साधकाच्या अंतःकरणाची तळमळ आहे मला प्रभू परमात्म्याची भेट व्हावी याच्याकरता सामान्य माणसाला बोलत नाही पशु पक्ष्यांना विचारता बोलत नाही आता तुकोबाई साधू संतांना विचारतात